नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडता चॅनेल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत विण दोघातलीही तुटेना आजच्या भागातला भन्नाट एपिसोडबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, कालच्या भागामध्ये स्वानंदी नशेमध्ये तिच्या मनातलं सगळं बोलून गेली. पण आज समरसुद्धा स्वानंदीला नकळत का होईना पण सगळं त्याच्या मनातलं बोलून गेलेलं आहे. पण तो कसा बोलला, काय बोलला आणि स्वानंदीला काय वाटलं हे सगळं आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. किमयाही स्वानंदीबद्दल समरला बरंच काय बोललेली आहे. सगळं आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊयात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूयात आजच्या भागाला. सुरुवातीला समर स्वानंदीसाठी गरमागरम कॉफी घेऊन येतो. स्वानंदीचं कालच्या नशेमुळे खूप डोकं दुखत असतं. स्वानंदी डोकं धरून बसलेली असते. समर तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो, चला गरमागरम कॉफी प्या, म्हणजे तुमचं डोकं दुखणार नाही. स्वानंदी समरला म्हणते, मी काय केलंय का हो काल पार्टीमध्ये? मला काहीच कसं काय नाही आठवत आणि डोकं पण एवढं दुखतंय ना, असं वाटतंय माझ्या डोक्यामधून कोणीतरी माझी शॉर्ट मेमरी काढून घेतली आहे. मला काहीच कसं काय नाही आठवत. मी काय केलंय का काल? समर तिला नाही बोलतो. तुम्ही त्याचा विचार नका करू, फक्त तुम्ही कॉफी घ्या आणि मस्त आराम करा. बिचारा समर अजूनही आणि किती तिला सांभाळून घेतोय. स्वानंदी समरला पुन्हा पुन्हा विचारत असते की खरंच मी काही केलं नाहीये, खरंच पार्टीत काहीच झालेलं नाहीये. समर तिला समजावत म्हणतो, काही नाही, फक्त तुम्ही पार्टीत आलात, तुमचं डोकं दुखत होतं म्हणून तुम्हाला रूममध्ये आणलं आणि तुम्ही झोपून गेलात. तेव्हा स्वानंदीला बरं वाटतं की खरंच काहीच झालं नसेल असं. इकडे चिंगी अंशुमनच्या पूर्ण प्रेमात पडलेली असते. तिला काहीच कळत नाही की अंशुमन तिचा खरोखर फायदा घेतोय ते. चिंगी अंशुमनसाठी कॉफी घेऊन येते. अंशुमन झोपलेला असतो. ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. अंशुमनला इकडनं तिकडनं हात लावते, त्याला छेडते आणि त्याला उठवायचा प्रयत्न करते. अंशुमन रागात उठतो आणि चिंगीला ढकलतो. चिंगीला काही कळतच नाही, ती रागात निघून जाते. अंशुमनच्या जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा तिला थांबवतो आणि पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल करत तिला म्हणतो की काल रात्री आपल्यामध्ये जे काही झालं ते आपल्या दोघांचं सिक्रेट असेल, हे तू कोणालाच घरात सांगणार नाही. आणि पुन्हा तिला इमोशनल ब्लॅकमेल करून त्याच्या जाळ्यात ओढतो. इकडे समर ऑफिसला जायची तयारी करत असतो. तो फोनवर बोलत असतो. तेवढ्यात किमया तिथे येते. तिला बघून समर थोडा डचकतो. किमया म्हणते, काय रे, कुठे चाललास? समर म्हणतो, ऑफिसला. किमया म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि त्याला जबरदस्ती बसवते आणि त्याच्याशी बोलवू लागते. समर किमयाला म्हणतो, अगं मला काम आहे, मीटिंग लाईनअप आहेत माझ्या. किमया म्हणते, अरे मी तुझ्यासाठी एवढ्या लांबून आली आहे, तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही आहे. तुझं काम रोजच असतो, मीटिंग रोजच असतात, बोल ना माझ्याशी. समर वैतागून म्हणतो, बोल बाबा, तुला काय बोलायचंय माझ्याशी? किमया म्हणते, काय बोलायचंय म्हणजे काल रात्री जे काय झालं, स्वानंदी माझ्याशी कशी वागली, कशी बोलली, माझा किती इन्सल्ट केला तिने. माझ्याशी या टोनमध्ये आजपर्यंत कोणीच बोललेलं नाहीये. समर तिला समजावत म्हणतो, अगं स्वानंदी मॅडम तशा नाही आहेत, मुळात त्यांचा स्वभावच तसा नाहीये. मला वाटतं त्यांच्या ड्रिंकमध्ये कोणीतरी काहीतरी मिसळलं असेल आणि त्यामुळे त्या अशा वागत होत्या, अशा बोलत होत्या. किमया म्हणते, पण मला नाही आवडलं तिचं हे वागणं. समर म्हणतो, ठीक आहे, तुला त्यांचं वागणं आवडलं नाही ना, त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. किमया म्हणते, तू का तिच्या वतीने माझी माफी मागतो? समर म्हणतो, कारण ती माझी मैत्रीण आहे. आणि एवढं बोलतच असतो तेवढ्यात किमया म्हणते, आणि समर म्हणतो, आणि बायकोसुद्धा आहे. किमया हे ऐकून चिडते आणि भलतंच सलतंच बोलायला लागते. पण समरने एकदम मस्त उत्तर दिलेलं आहे किमयाला. शेवट समरच्या मनात पण स्वानंदीबद्दल थोड्या तरी भावना जागायला लागल्या आहेत. हे आता पुढे कळणारच आहे आपल्याला. किमया म्हणते, नवरा? मला तरी नाही वाटत तुमच्या दोघांमध्ये कुठला नवरा बायकोचं नातं आहे. म्हणजे आल्यापासून मी बघते तुमचा संसार, तुमच्यामध्ये मला असंच काहीच दिसलं नाही किंवा असं काहीच जाणवलं नाहीये. स्वानंदी तुझ्यासाठी कम्पॅटेबल नाही आहे. हे ऐकून समर शॉक होतो आणि तिला काहीच उत्तर देत नाही. इकडे स्वानंदी देवघरात पूजा करत असते. तिचं अजूनही खूप डोकं दुखत असतं. तेवढ्यात चिंगी तिथे येते. चिंगीला बघून स्वानंदी म्हणते, काय ग, काय झालं? चिंगी म्हणते, काय नाही, फुलं आणली आहेत. चिंगी खूप खुश दिसत असते. स्वानंदी तिला विचारते, काय ग, वाढदिवस वगैरे आहे का तुझा, एवढी आनंदी दिसतेय?
चिंगीला अंशुमनचं बोलणं आठवतं. तिने त्याला प्रॉमिस केलेलं असतं की हे काल रात्री जे काही त्यांच्यात घडलं त्यात त्यांचं सिक्रेट राहणार. म्हणून चिंगी स्वानंदीला काहीही सांगत नाही आणि हसत हसत तिथनं निघून जाते. चिंगी गेल्यानंतर स्वानंदी पुन्हा डोक्याला हात लावते, कारण तिचं डोकं खरंच खूप दुखत असतं. इकडे किमया अजूनही समरशी त्याच विषयावर बोलत असते. समर तिला म्हणतो, तुला असं का वाटतंय मला माहिती नाहीये, पण मला तरी असं काही वाटत नाहीये. किमया म्हणते, समर यार आता तरी माझ्याशी बोल, जे काय आहे तुझ्या मनात ते. या किमयाला नक्की काय झालंय काय माहिती, बिचाऱ्या दोघांच्या चांगल्या केमिस्ट्रीमध्ये येऊन टपकली आहे. पुढे किमया म्हणते, तुला काही काम वगैरे नाहीये मला माहिती आहे, माझ्याशी वेळ काढ आणि माझ्याशी आत्ताच याच विषयावर बोल. समर म्हणतो, मला नाही माहिती की तुला काय वाटतं, पण तुला असं का वाटतं स्वानंदी मॅडम माझ्यासाठी कम्पॅटिबल नाहीये. किमया म्हणते, एक्झॅक्टली हाच प्रश्न आहे की तू तिला मॅडम म्हणतो. अरे नवरा बायको आहात ना तुम्ही, मग तू तिला मॅडम का म्हणतो? बिझनेस पार्टनर आहात की लाईफ पार्टनर आहात, हाच प्रॉब्लेम आहे तुझा. तडजोड म्हणूनच लग्न केलंय ना तू तिच्याशी, तिच्या भावाच्या प्रॉमिससाठी आणि तुझ्या बहिणीच्या सुखासाठी लग्न केलंय ना तू तिच्याशी. तुझ्या डोक्यावर एक ओझं आहे म्हणून तू हे लग्न केलं आहेस ना. तू तुझ्या मनापासून तर लग्न नाही केलं ना. आता वेळ आहे, आता तू तुझ्या नात्याबद्दल विचार कर. तेवढ्यात समरला आजीचा फोन येतो आणि समर तिथनं निघून जातो. इकडे किमयाही समरला फोन आलाय म्हणून समर त्यांच्या वॉशरूममध्ये जाते. समर तिथनं निघून गेल्यानंतर किमया बाहेर येते, पण समर तिथनं गेलेला असतो. इकडे आजी समरला गार्डनमध्ये घेऊन येते आणि म्हणते, काय करत होतास रे तू? समर म्हणतो, मी किमयाशी बोलत होतो. आजी चिडते आणि म्हणते, अरे त्या किमयाऐवजी स्वानंदीशी बोल ना जरा तू. तिला विचार तुला बरं वाटतंय का, आणि काल जे झालं त्याच्यावरून रागव वगैरे नकोस तिच्यावर. आपली स्वानंदी तशी नाहीये. तिच्यात चुकून तिने काहीतरी पिलं असेल म्हणून ती अशी वागते, पण आपलं नाव खराब होईल असं स्वानंदी कधीही वागणार नाही. समर म्हणतो, हो आजी, मी तिला समजून घेतलं आणि मी तिच्यावर रागवलं वगैरे काही नाही. समर म्हणतो, स्वानंदी मॅडमांना तर मी काही बोलणार नाही, पण मला मेन किमयाशी बोलायचं आहे. आजी चिडते आणि म्हणते, अजून काय बोलायचं आहे रे तुला किमयाशी? आता तुम्ही काय कॉलेजची मुलं वगैरे नाही राहिलात तिच्याशी बोलायला, आणि तुम्ही जरा लांबच राहा. समोरच्याला तुमच्या नात्याचा त्रास होईल एवढं पण, आणि असं पण नका वागू. स्वानंदीला किती त्रास होतोय तुमच्या वागण्याचा. समर म्हणतो, आजी मला कळतंय सगळं. तर आजी म्हणते, ठीक आहे तुला कळतंय ना, आता तू तुझ्याच भाषेत किमयाला पण सगळं समजून सांग. इकडे अर्पिता तिच्या रूममध्ये दारू पिण्याची ॲक्टिंग करत असते. काल जे नशेमध्ये स्वानंदीने केलं सेम तसंच ॲक्ट करत असते. तेवढ्यात मलायका तिथे येते. तिला वाटतं अर्पिताने खरंच दारू पिली आहे का, पण नंतर अर्पिता म्हणते, अगं मम्मी मी नाटक करत होती. पण आता खरंच जर का किमया आणि दादाचं अफेअर सुरू झालं, दोघं प्रेमात पडले तर किती मजा येईल. स्वानंदी आपोआप आपल्या घरातनं निघून जाईल. असंच झालं पाहिजे. आपण जे प्लॅन करतोय ते सक्सेस झालं पाहिजे ना. कालच्या प्रकरणावरून तर असं वाटतंय की समरदादा तिला घरात ठेवणारच नाही, घरातून काढेल. इकडे समर त्याच्या रूममध्ये येतो. समरला असं वाटतं की किमया अजूनही बाथरूममध्येच आहे, पण बाथरूममध्ये स्वानंदी असते. समर नकळत का होईना पण स्वानंदीच्या तोंडावर त्याच्या प्रेमाची कबुली देतो, आणि कसं देतो ते तुम्ही बघाच. पण स्वानंदी समजून देत नाही की आतमध्ये ती आहे. ती काहीच बोलत नाही. समर किमया समजून स्वानंदीबद्दल भरपूर आणि मनातलं जे काय आहे ते बोलून टाकतो. समर येतो आणि डार्लिंग डार्लिंग असा आवाज देतो. स्वानंदीला आधी समजतच नाही समर असा का बोलतोय. नंतर समर बोलायला सुरुवात करतो. स्वानंदी फक्त ऐकत असते आणि स्वानंदीच्या मनालाही खूप बरं वाटत असतं. समर म्हणतो, डार्लिंग ऐकतेस ना तू? किमया, आजीने अगं बोलवलं होतं म्हणून मी गेलो होतो. आपण कॉलेजमध्ये असताना एकमेकांसाठी वाट बघायचो, एकमेकांना आवडायचो, पण आता तशी परिस्थिती नाही आहे. आता आपण मर्यादा राखल्या पाहिजेत, आणि प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा आपणही पाळायला पाहिजे. आता माझं लग्न झालं आहे किमया, आणि आता माझ्यासाठी लग्न म्हणजे एक फक्त नातं नाही आहे, तर आयुष्यभराची कमिटमेंट आहे. आणि हे वाक्य ऐकून स्वानंदीला इतकं बरं वाटतं, तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद होतो, इतका आनंद होतो की बापरे बाप. समोर म्हणतो, तू आलीस, मला घेऊन गेलीस, मला फिरायला नेलंस, पण स्वानंदी मॅडम एक शब्दातही बोललेल्या नाही. पण मला कळत होतं त्यांच्या नजरेत की त्यांना किती त्रास होतोय. त्यांना सोडून आपण फिरायला जात होतो, पण मलाही ते आवडत नव्हतं आणि मलाही त्याची घुसमट वाटत होती.
लास्टला समोर एक वाक्य बोलतो, जे सुरुवातीला जेव्हा सीरियल चालू झाली होती, त्यावेळेस स्वानंदी रडत होती आणि हॉटेलच्या बाहेरच्या वॉशरूममध्ये समोर येऊन हेच वाक्य बोललेला होता. तेव्हा स्वानंदीला कळतं, की ज्या माणसामुळे मला आयुष्य जगण्याची होप मिळाली होती, हा माणूस तोच आहे ज्याच्याशी माझं लग्न झालेलं आहे. आणि हे कळल्यावर स्वानंदी इतकी खुश होते, इतकी खुश होते आणि म्हणते, की नियतीचा खेळ बघा ना कसा. ज्या माणसासोबत मी बघितलं पण नव्हतं, तोच माणूस माझा लाईफ पार्टनर म्हणून आलेला आहे. आणि शेवटी समरनेही त्याच्या मनातलं सगळं कळून दिलंय. इकडे किमया समरला शोधत आजीजवळ येते आणि आजीही तिला चांगलं ठणकावून आणि टोमणे मारत उत्तर देते. हे किमयाला कळतं, की आजी काय बोलते आहे. किमया आजीला म्हणते, "अगं सॅम कुठे आहे? मला त्याच्याशी बोलायचं आहे." आजी म्हणते, "त्याच्याशी का बोलते? माझ्याशी बोल ना. काय बोलायचंय तुला?" किमया म्हणते, "अगं तुझ्याशी काय बोलणार? मला सॅमशीच बोलायचंय आणि त्याच्याशीच बोलणार." आजी म्हणते, "अगं बोलून तर बघ. पिढी वेगळी आहे, पण मी समजून घेईल तुला." किमया म्हणते, "मग सांग बघू मला सॅमशी काय बोलायचं असेल?" आजी हसते आणि म्हणते, "अगं मी तुला एवढ्या वर्षांपासून ओळखते. मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे." किमयाला काहीच कळत नाही. किमया म्हणते, "म्हणजे?" आजी म्हणते, "इकडे ये, मी तुला सांगते काय." आणि आजी तिला एका झाडाला पाणी घालायला सांगते आणि आता असं टोमणा मारते, की किमयाला बरोबर कळतं, की आजीला नेमकी काय म्हणायचं आहे. आजी म्हणते, "हे झाड आहे ना, आधी तिकडे लावलं होतं. पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे माझं दुर्लक्ष झालं. त्यामुळे याची वाढ थांबली. आता त्याला इकडे आणलं आहे, पण अजूनही त्याची वाढ होत नाहीये. म्हणजे असं नसतं ना गं. आपण जेव्हा आपल्या वाटेल तेव्हा खत-पाणी घालायचं आणि आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा बंद करायचं. अशाने त्याची झाडाची वाढ थांबते आणि त्याचं पण काहीतरी आयुष्य आहे ना. आपल्याला वाटेल तेव्हा आपण खत-पाणी घालायचं आणि आपल्याला वाटेल तेव्हा आपण बंद करायचं. असं नसतं ना. किमयाचा चेहरा एकदम पडतो. आजी तिला विचारते, "काय गं, काय झालं?" पण हा टोमणा किमयाला बरोबर कळला आहे आणि बरोबर लागला आहे. किमया काही न बोलता आजीला एक हग करते आणि तिथनं निघून जाते. समर तिकडनं गेल्यानंतर स्वानंदी बाहेर येते. स्वानंदीला वाटतं, की समर बाहेरच आहे, पण समर तिथनं गेलेला असतो. तेवढ्याच स्वानंदीला तिच्या बाबांचा फोन येतो. तिचे बाबा तिला तिच्या तब्येतीबद्दल विचारतात. स्वानंदी बोलते, "नाही, मी जरा ठीक आहे." आणि इथेच एपिसोड संपतो. आता बघूयात पुढच्या भागात नेमकी काय होते. किमया समरला त्याच्या प्रेमात पाडेल का? की समर तिला क्लिअर उत्तर देऊन तिला शांत करेल? पण आता हे तर कळलं आहे, की समरच्या मनात किमयाबद्दल काहीही नाहीये. फक्त एक प्युअर मैत्री आहे. आणि स्वानंदीलाही कळलं आहे या सगळ्या गोष्टी. आता यांची केमिस्ट्री बघायला मजा येणार आहे. पण आता किमया काय करते हे पण बघायला मजा येणार आहे. तर पुढचे एपिसोड बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक यू.